परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मुख्य आरोपीसह एका अन्य आरोपीला देखील अटक करण्यात आली असून त्यांना आपल्या भाड्याच्या घराचा वापर मुख्य आरोपीला करू दिल्याचं समोर आलं आहे। उर्वरित 6 आरोपी हे व्हिडिओ व्हायरल करण्यात सहभागी होते। अमरावतीतील अश्लील व्हिडिओ प्रकरणात दररोज नव्या घडामोडी घडत आहेत। यातच गुरुवारी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील ताज्या घडामोडींची माहिती दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप आणि एक टॅब जप्त केला असून ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत। आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणातील पीडितांची संख्या सध्या 8 इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। पुढील तपासात आणखी आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे। प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता 6 पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात अटॅच करण्यात आलं असून त्यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे। दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। प्राथमिक तपासात मुख्य आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींच्या संपर्कात येत असल्याचं समोर आलंय। कोचिंग क्लासेसची भूमिका तपासली जात असली तरी अद्याप ठोस पुरावे मात्र मिळालेले नाहीत। ब्लॅकमेलिंगचा अँगलही पोलीस तपासत आहेत। मागील 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत का याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणात अयान खान हा मुख्य आरोपी असून मानव सुंगदे या विद्यार्थ्यांना फ्लॅट भाड्यानं देऊन आरोपीला मदत केल्याचं उघड झालंय। तो वर्धा जिल्ह्यातून शिक्षणासाठी अमरावती इथं आला होता। सगळे नागरिकांना विनंती करत आहे की हे अत्यंत गंभीर बाब आहे। मला पण माहित आहे पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि आम्ही आमच्या स्तरावर माझी पूर्ण टीम जे आहे ते काम करत आहे। तर नागरिकांना माझी विनंती आहे की नंबर 1 ते जे शांतता आहे जिल्ह्याची ते बनवून ठेवायची जबाबदारी सगळ्यांच्यावर आहे। तर विनंती आहे की तुम्ही काइंडली लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्थेची जे व्यवस्था आहे त्यांचं पालन करा अशी माझी विनंती आहे।